होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर या वरुणा ड्रोनचं प्रात्यक्षिक देखील झालेलं आहे। पुण्यातल्या चाकण MIDC मधील सागर डिफेन्स इंजिनिअरिंग या कंपनीनं या ड्रोनची निर्मिती केलेली आहे। हे ड्रोन कशा प्रकारे कार्यान्वित होणार आहे हे आपण या डेमो मधून जाणण्याचा प्रयत्न करतोय। आता मी काही थोड्या अंतरापर्यंतच वरती गेलो होतो, कारण या ठिकाणी काही तांत्रिक बाबी आहेत, त्याच्यामुळं अगदी 6 मीटर पर्यंतच हा ड्रोन जो आहे तो वरती घेण्यात आलेला होता। 130 किलो वजनाची एखादी व्यक्ती असेल किंवा वस्तू असतील त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी, ज्या ठिकाणी दुर्गम भाग असतो, एखाद्या वेळेला आपण पाहतो की युद्धजन्य परिस्थिती असते, आपत्कालीन परिस्थिती असते, त्या ठिकाणी हे वरुणा ड्रोन जे आहे ते कार्यान्वित होणार आहे। आपल्यासोबत सागर डिफेन्स इंजिनिअरिंगचे पदाधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, ज्यांनी याची निर्मिती केलेली आहे। काय हेतू उद्देश आहे तुमचा या मागचा? तर या वरुणा नावाचा जो ड्रोन आहे तो स्पेसिफिकली एक ह्युमन किंवा आपण एक कुठल्या लॉजिस्टिक पर्पजसाठी याचा उपयोग करू शकतो। 130 किलो वजनाची ही सामान ही कॅरी करू शकते। तर याच प्रकारे तुम्ही बघू शकतात की आम्ही जेव्हा याची बनवण्याला सुरुवात केली तर आम्हाला यामध्ये आयडेक्स, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन आणि MDL यासारख्या सर्व गव्हर्नमेंटच्या संस्थांनी आम्हाला भरपूर मदत केलेली आहे। तसेच या ड्रोनमध्ये रिडंडंट ऑटो पायलट आहेत आणि मोटर्स आहेत। तर समजा माझी 1, 2, 3 किंवा 4 मोटर जरी फेल होत असेल तरी पण हा ड्रोन आपला हवेमध्ये प्रत्येक व्यवस्थित प्रॉपरली काम करू शकतो। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय काय काळजी जी आहे ती घेण्यात आलेली आहे आणि खरं तर दुर्गम भागात ते कसं ऑपरेट होईल हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न असणार आहे। तो इसको ऑपरेट करने के 2-3 तरीके हैं। सबसे पहले ये रिमोटली ऑपरेटेड है, तो ये इंडिया का पहला पायलटलेस क्राफ्ट है जो कि मेडिकल इवैक्यूएशन के लिए यूज़ हो सकता है, मेडिकल इमरजेंसी के लिए यूज़ हो सकता है, जिसमें जैसे आपके गांव वाले इलाके होते हैं जहां मेडिकल इमरजेंसी होती है बट अस्पताल तक पहुंचने में बहुत टाइम लग जाता है अपना रोड से। बट वहीं अगर हम एरियल डिस्टेंस देखें तो अगर 100 किलोमीटर है तो उसका 25 किलोमीटर सिर्फ एरियल डिस्टेंस रहता है या 30 किलोमीटर रहता है, डिपेंड करता है एरिया पे आप कहाँ पे हैं। तो उस हिसाब से ये 25 किलोमीटर का जो डिस्टेंस है महज 6 से 7 मिनट में ये ड्रोन आपका कंप्लीट कर सकता है। तो उस हिसाब से एयर एम्बुलेंस की तरह यूज़ किया जा सकता है, जिसमें कोई मेडिकल इमरजेंसी हुई तो हमने पेशेंट को वहाँ पे डाल दिया इसके अंदर और ये अपने आप उड़ के हॉस्पिटल जाएगा और उसका इलाज किया जा सकता है। तो सबसे पहले जो टेक्नोलॉजी के अडॉप्टर्स होते हैं वो हमारे आर्म्ड फोर्सेस होते हैं। तो आर्म्ड फोर्सेस में डिफेंस फोर्सेस ने हमारा बहुत ही सहयोग दिया इस टेक्नोलॉजी को बनाने में। तो सबसे पहले जो उपयोग में है इंडियन नेवी इसका कर रही है, जिसमें 130 किलो तक वजन वाला सामान या फिर कोई इंसान एक चलते हुए जहाज से ये विमान हमारा टेक ऑफ करेगा वरुणा और दूसरे चलते हुए जहाज पे ये लैंड कर देगा। तो अभी जो ट्रांसफ़र होता है एक शिप से दूसरे शिप, वो रिप्लेसमेंट एट सी कहते हैं उसको, और उसके अंदर रासफास ऑपरेशन किया जाता है और हेलीकॉप्टर का प्रयोग किया जाता है अगर हमें एक जगह से दूसरी जगह। तो बहुत ही वो रिस्की है, उसकी हाई केपेक्स है और हाई ओपेक्स है। उसकी बजाय अगर हम इस ड्रोन का उपयोग करें जो कि अपने आप ही वो टेक ऑफ करेगा सामान के साथ और अपने आप ही लैंड करेगा चलते हुए जहाज पे, तो हमारी उपयोगिता बहुत ही बढ़ जाती है और रिस्क बहुत ही कम हो जाता है। तो इसका प्रयोग किया जा रहा है उसमें। ऑपरेटिंग सिस्टीम कसं असणार आहे? तुम्ही म्हटले की 3 पद्धती, काय त्या 3 पद्धती आहेत, किती गरजेचं असणार आहे दुर्गम भागात त्या? तर आपण बघू शकतो की कुठली पण ड्रोन हा ऑपरेट करताना त्याचे मल्टिपल वेज असतात। जसं की समजा दुर्गम परिस्थिती आहे तर काही ठिकाणी आपल्याला कम्प्युटर नेटवर्क नाही मिळू शकत किंवा मल्टिपल आपल्यासमोर चॅलेंजेस असतात। तर अशा ठिकाणी यामध्ये 3 ऑपरेटिंग मोड्स आहेत। एक असा मोड आहे की ज्यामध्ये आपण समजा की माझा रिमोट कंट्रोल सुद्धा आपण ऑपरेट करू शकतो। त्याच प्रकारे आपण याला कम्प्युटरद्वारे सुद्धा ऑपरेट करू शकतो आणि याला आपण सॅटेलाइट कम्युनिकेशन थ्रू सुद्धा ऑपरेट करू शकतो। तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला याला परिपूर्ण एक पर्सनल एरियल व्हेकल म्हणजे ड्रोन बनवतो आणि ज्याला आपण वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये किंवा युद्धजन्य परिस्थिती आप ही वो टेक ऑफ करेगा सामान के साथ और अपने आप ही लैंड करेगा चलते हुए जहाज पे, तो हमारी उपयोगिता बहुत ही बढ़ जाती है और रिस्क बहुत ही कम हो जाता है। तो इसका प्रयोग किया जा रहा है उसमें। ऑपरेटिंग सिस्टीम कसं असणार आहे? तुम्ही म्हटले की 3 पद्धती, काय त्या 3 पद्धती आहेत, किती गरजेचं असणार आहे दुर्गम भागात त्या? तर आपण बघू शकतो की कुठली पण ड्रोन हा ऑपरेट करताना त्याचे मल्टिपल वेज असतात। जसं की समजा दुर्गम परिस्थिती आहे तर काही ठिकाणी आपल्याला कम्प्युटर नेटवर्क नाही मिळू शकत किंवा
मल्टिपल आपल्यासमोर चॅलेंजेस असतात. तर अशा ठिकाणी यामध्ये 3 ऑपरेटिंग मोड्स आहेत. एक असा मोड आहे की ज्यामध्ये आपण समजा की माझा रिमोट कंट्रोल सुद्धा आपण ऑपरेट करू शकतो. त्याच प्रकारे आपण याला कम्प्युटरद्वारे सुद्धा ऑपरेट करू शकतो आणि याला आपण सॅटेलाइट कम्युनिकेशन थ्रू सुद्धा ऑपरेट करू शकतो. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला याला परिपूर्ण एक पर्सनल एरियल व्हेकल म्हणजेच ड्रोन बनवतो आणि ज्याला आपण वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा आपण याला ऑपरेट करू शकतो. तर हे भारतीय बनावटीचं वरुणा ड्रोन जे आहे ते आता इंडियन नेव्हीच्या दलामध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झालेलं आहे. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थिती ठिकाणी हे ड्रोन अशा पद्धतीनं उडताना आणि त्यामध्ये एखादी व्यक्ती प्रवास करताना जर दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. नाजिमुल्ला, एबीपी माझा, चाकण, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.